बेलापूर गावचं ऐतिहासिक मैदान वाचवण्यासाठी पालिकेच्या मुख्यालयावर बेलापूरकरांनी आज मोर्चा काढलाय। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेले। आंदोलकांनी आयुक्तांना निवेदन देत संबंधित मैदान हॉस्पिटलसाठी देण्यात येऊ नये अशी मागणी केली। महासभेमध्ये या संदर्भातला विजय चर्चेसाठी घेण्याची ही मागणी करण्यात आली। भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी भाजप बंडखोर नारायण चौधरी विराजमान। उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन। भाजपमधल्या फुटीचा काँग्रेसला लाभ। मुंबई महापालिकेत 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक पद मनसेला देण्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा नकार। सूत्रांची माहिती, शिंदेंशी राज ठाकरेंच्या भेटीनंतर निर्णय झाल्याची चर्चा। सोलापूर महापालिकेच्या महासभेत प्रचंड गदारोळ। स्वीकृत नगरसेवकांचा मुद्दा तापला। भाजपच्या 9 पैकी 8 नावांच्या निवडीवर शिवसेनेचा आक्षेप, तर भाजपने 9 पैकी 9 नावं जाहीर करण्याची मागणी। भिगवण अपहरण प्रकरण बोगस असल्याचं उघड। प्रेम प्रकरणात स्वमर्जीने मुलासोबत पळून गेल्याचं मुलीचं प्रतिज्ञापत्र। मिरची पूड भिरकावल्याचाही बनाव। आईकडे परत जाण्यास मुलीचा नकार। पोलिसांची माहिती। अहिल्यानगरातील राहुरी तालुक्यात क्रौर्याची परिसीमा। महाराष्ट्र हादरला। अल्पवयीन मुलीचं अपहरण करून जंगलात सलग 5 दिवस लैंगिक अत्याचार। लव जिहादच्या संशयाने तणाव। केंद्रीय निवडणूक आयोग एप्रिलपासून महाराष्ट्रामध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू करणार। याद्यांचा फेरआढावा घेत चुका सुधारणार। प्रक्रियेशी संबंधित तयारी पूर्ण करण्याचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश। नवी दिल्लीत एआय इम्पॅक्ट परिषदेत युथ काँग्रेसचं आंदोलन। भारत मंडपम इथे सुरू असलेल्या एआय परिषदेत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।